नमस्कार मंडळी. ही तयारी तुम्ही बघताय. ही तयारी चालू आहे आउट ऑफ इंडिया जाण्याची. आम्ही कोणी जात नाहीये. आउट ऑफ इंडिया चाललेला आहे अथर्व, माझ्या मिस्टरांच्या छोट्या मामाचा मोठा मुलगा. त्याची चालू आहे सर्व तयारी पॅकिंगची. खरं तर हा व्हिडिओ शनिवारचा आहे, पण काही कारणास्तव तो जरा लेट अपलोड होतोय. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याने सर्व तयारी केलेली आहे आणि वेट त्याला लिमिटमध्येच न्यायचं आहे. त्यामुळे प्रत्येक बॅग ही वेट चेक करूनच तो भरत होता आणि जी फायनल होत होती लगेच तिला लॉक लावत होता. त्यामुळे वेट मशीन तर कंटिन्यू जवळच होती, कारण एक्स्ट्रा वेट न्यायला अलाउड नव्हतं प्लेनमध्ये. आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की चला, आज शनिवार पण आहे, तोही जाणार आहे, तर मग मंदिरमध्ये जाऊन येऊयात. गावामध्ये खूप छान मंदिर आहे. रामाचं मंदिर आहे, हनुमानाचं आहे, देवीचं आहे आणि आता नवीनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देखील उभारलेलं आहे. हे असं आहे ते स्मारक. त्यानंतर मग विराज आणि अथर्व दोघे नारळ घेऊन आले आणि त्यांनी हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केली, नारळ वाढवला. त्याचप्रमाणे रामाच्या मंदिरामध्ये देखील तसंच केलं. तो रशियामध्ये चाललेला आहे त्याच्या पुढील शिक्षणासाठी. MBBSच्या डिग्रीसाठी तो रशियामध्ये जातोय. हे आहे असं रामाचं मंदिर, राम लक्ष्मण सीता आणि शेजारीच हनुमानाचं. त्याने सर्व देवांचं दर्शन घेतलं. त्या अगोदर तो कोटामध्ये देखील होता, त्यामुळे सर्वांना सवय आहे थोडीफार. पण एवढ्या लांब तो जातोय त्यामुळे सर्वांनाच जरासं वाईटही वाटतंय आणि आनंदही होतोय. म्हणजे कसं, बाहेर राहतोय की नाही याचं जरासं टेन्शन होतं, कारण हे रशिया म्हणजे जरासं खूप लांब आहे. कारण कोटाला तो राहिलेला आहे, त्याला ही जरा सवय आहे बाहेर राहण्याची. आणि मेन म्हणजे त्याचा स्वभाव खूप बोलका आहे, हसरा आहे. त्यामुळे तो लगेचच सर्वच पब्लिकमध्ये इन्व्हॉल्व होतो. त्याचा स्वभावच असा आहे की कोणाचं मन दुखवणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही आणि सर्वांमध्ये लगेच मिसळून जाणार. आणि मेन म्हणजे तो माळकरी आहे आमच्या घरातला. त्याला सर्वच गोष्टींमध्ये खूप आवड आहे. कोणत्याच गोष्टीमध्ये त्याला नावड नाही असं कोणताच विषय नाहीये. शेतीचं क्षेत्र असो, सुट्ट्यांमध्ये घरी आला तरी तो शेतीतली कामे देखील मनापासून करतो. घरातील सर्व गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व होतो आणि अभ्यासामध्ये तर तो टॉपरच आहे. आणि त्याच गुणांमुळे तो सर्वांच्या मनात असतो, सर्वांच्या हृदयात असतो. तुम्ही बघू शकता, तो आला, मंदिरामधून जेवण केलं आणि निघण्याच्या अगोदर सर्वांची मीटिंग चालू होते. त्याला सर्वजण काही गोष्टी समजावून सांगत होते. त्यालाही भरून आलं होतं, त्यालाही वाईट वाटत होतं, पण काही ऑप्शन नाहीये. शेवटी कसं, आपण एज्युकेशनसाठी, आपल्या फ्युचरसाठी बाहेर जातोय, त्यामुळे तो जरासा धीटपणा दाखवत होता आणि त्याचा चेहरा हसरा होता जाईपर्यंत. त्यामुळे घरातील सर्वच माणसांना थोडंसं बरं वाटत होतं आणि तो ह्या सुद्धा गोष्टी समजावून खरं तर घेतल्या त्यानं. आपण जर डोळ्यात पाणी आणलं तर बाकी सर्वजण तसंच करणार आहेत. संध्याकाळचे 10:30च्या दरम्यान तो एअरपोर्टसाठी निघाला पुण्यामध्ये, आणि पुण्यातून दिल्लीला, आणि दिल्लीतून तो डायरेक्ट रशियासाठी निघणार होता. आता तो घरातून निघाला, सर्वांच्या पाया वगैरे पडून, सर्वांचं दर्शन घेऊन. मग आम्ही बऱ्याच जणी त्याला सोडवण्यासाठी आम्ही बरेच जण जमा झालो होतो. त्याचं औक्षण देखील केलं. आणि हे असं औक्षण एक्स्ट्राचं फक्त हे आजचं झालं. आता रक्षाबंधन, भाऊबीज याच वेळी आम्ही औक्षण करत असतो आणि बड्डेला तरी मी काही नसते त्याच्या. पण हे वर्षातील फक्त हे 3रं औक्षण होतं. मला तर खूप असं वेगळं वाटत होतं. पण काय, तो त्याच्या भविष्यासाठी जातोय आणि त्याचं फ्युचर पण खूप ब्राईट होणार आहे.
तर त्याच्या भावी आयुष्यासाठीच आम्ही सर्वजण त्याला शुभेच्छा देत होतो. त्याला ज्यावेळेस सर्वजण काही गोष्टी सांगत होते त्यावेळेस खरंच असं खूप फील होत होतं की ज्यावेळेस आपल्या जवळचं कोणीतरी दूर जातं त्यावेळेस खूप असं वेगळं वाटतं. आणि मेन म्हणजे खूप पाऊसही चालू होता. आणि खरंच पाऊस आला की असं वाटत होतं की खरंच पाऊस सर्वांच्या डोळ्यातील पाणी लपवण्यासाठीच येतोय की काय. तर एकदाच सर्वांचं औक्षण झालं, त्याने सर्वांचं दर्शन घेतलं आणि त्याचा परतीच म्हणजे जाण्याचा निघण्याचा प्रवास चालू झाला. आणि तो फायनली निघाला. तर ही आजीकडे तो बरेच वर्ष खूप छान राहिलेला आहे. आजींचं त्याचं बॉन्ड खरंच खूप छान आहे. आणि खरंच अथर्व, तुला भावी आयुष्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि नेक्स्ट इयरला नक्की भेटू आपण. आणि तुझा सर्व प्रवास सुखाचा आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या ब्राईट फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट ब्रदर. बाय बाय.